राज्यात मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली आहे। उकाड्यापासून नागरिकांना दिलासा जरी मिळालेला असला तरी काही ठिकाणी पावसामुळे मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळलाय। उकाड्यानं त्रस्त नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळतोय, तर पाऊस कायम राहिल्यास शेतीच्या कामांना देखील आता वेग येणार आहे। तिकडे सिंधुदुर्गात पावसानं हजेरी लावली। आज दिवसभर वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज आहे। काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवलेली आहे। तर जालन्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा केळी बागांना मोठा फटका बसलाय। शेतकऱ्याची 1.5 एकर केळीची बाग अक्षरशः जमीनदोस्त झाली। पुण्यामध्ये सर्वात जास्त उकाड्यापासून जो काही काहीसा दिलासा भेटणार आहे, बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा पुणेकरांकडे जे काही पडतच आहे, तर त्यामुळे पुणेकर खूप उत्साह झालेले आहेत। तर पुणे राज्यभरात जे काही उष्णतेची लाट ही निर्माण झालेली आहे, तर आता जे काही बघू शकता त्या पुणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालेला आहे। आज सकाळपासून जे काही शहरात जे काही ढगाळ वातावरण तयार झालेले होते, अखेर दुपारच्या सुमारास पुण्यात पावसाने जे काही हजेरी लावलेली आहे। शहराच्या मध्यवर्ती जे काही मोठ्या भागांमध्ये जे काही दरम्यान जे काही उपनगरात पावसाला जे काही सुरुवात झालेली आहे, अचानक सुरू झालेल्या पावसाने जे काही पुणेकरांची धांदल उडाल्याने जे काही दिसून आलेले आहे। सर्वात जास्त पाऊस हा मागील जे काही आठवड्यामध्ये जो काही झाला होता, तर राज्यासहित जे काही पुण्याच्या जे काही सर्वात जास्त तापमानात प्रचंड वाढ झाली आणि जवळपास तापमाने जे काही 40 अंशाचा टप्पा हा गाठला होता। त्यामुळे गरमीने जे काही पुणेकर होरपळून निघालेले जे काही दिवसेंदिवस जे काही आज सकाळपासून वातावरण दमट आणि ढगाळ होते, तर बघू शकता त्यामुळे जे काही पुण्यामध्ये सर्वात जास्त सोसायट्यांचा वाराही सुटला होता। अखेर पावसाने जे काही पुण्यात हजेरी लावली। कोंढवा सिंहगड रस्ता जो काही सर्वात जास्त हडपसर, कात्रज, बाणेर, जे काही बालेवाडी आणि सर्वात जास्त भागात जे काही पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे उकाड्यापासून जे काही पुणेकरांना थोडाफार जो काही दिलासा मिळाल्याने जे काही दिसतच आहे। होऊ शकता जे काही हवामान विभागाच्या जे काही स्वरूपानुसार विभागाच्या काही अंदाजानुसार मान्सून अंदमानात जे काही दाखल झाला आहे, या महिन्याच्या जे काही शेवटच्या आठवड्यात केरळमध्ये जो काही दाखल झाला होता, जे काही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर मात्र असह्य जे काही गरमीचे जे काही राज्यातील काही भागात जे काही पावसाला सुरुवात झाली आहे, तर पुण्यामध्ये जे काही सर्वात जास्त जे काही पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत, त्यामुळे जे काही वातावरण हे खूप छान जास्त जे काही बघू शकता एकदम भारी झालेलं आहे। तर हवेशीर जे काही वातावरण झालेलं आहे, एल निनोमुळे जे काही यंदा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर त्यामुळे जे काही राज्य जे काही सरकारकडून पाणी जपून वापरायचे जे काही आव्हाने हे करण्यात आलेले आहे, तर येत आहे जे काही दरवर्षी 100% जे काही जास्त पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात येतो। यंदा मात्र जे काही सरासरीपेक्षा 90 ते 95 जे काही टक्के पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे जे काही सर्वांनी जे काही खबरदारी ही घेतलीच पाहिजे। आता जे काही सर्वात जास्त जे काही महत्त्वाची बातमी आपण पाहिलीच आहे, तर बघू शकता जे काही सर्वात जास्त हे तुमच्या समोर ही बातमी येत आहे। त्या बातमीमुळे जे काही तुम्ही प्रचंड जे काही भावुक होणार आणि सर्वात जास्त जे काही पाऊस हा पडणारच आहे। त्यामुळे जे काही सर्वांना जे काही दिलासादायक बातमी ही समोर आलेली आहे, तर सर्वात जास्त जे काही पाऊस हा पडलाच आहे। वेदर बघू शकता मुंबई पुण्यात जे काही मान्सून पूर्व पावसानं जोडपलेलं कडाक्याच्या जे काही उन्हापासून दिलासा, पण विदर्भात जे काही उष्णतेचा रेड अलर्ट हा पडलाच होता। राज्यात जे काही मान्सून पूर्व जे काही पावसाला सुरुवात झाली आहे, मुंबई पुणे शहरात जे काही सर्वात जास्त जिल्ह्यांमध्ये जे काही जोरदार पाऊस हा सुरू आहे, तर विदर्भात जे काही उष्णतेचा जो काही रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। तर मुंबई पुण्यात जे काही मान्सून पुढे जे काही सर्वात जास्त पावसाची जोरदार हजेरी ही झालेलीच आहे। पुणे जिल्ह्यात जे काही मुसळधार पावसाचा अंदाज हा विदर्भात जे काही उष्णतेचा रेड अलर्ट आणि जारी झालेला आहे। नागपूरमध्ये जे काही तापमान 47 अंशापर्यंत जे काही जाण्याची शक्यता जाण्यात आलेली आहे। बघू शकता राज्यात जे काही एकीकडे जे काही उन्हाचा कहर, तर दुसरीकडे मान्सून पूर्व पावसाचं काय धुमाकूळ सुरू आहे। मुंबईमध्ये सकाळपासून जे काही ढगाळ वातावरण सुरू असून जे काही ठिकाणी जे काही पाऊस पडला, तर पुणे शहरासह जे काही जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। तर वादळी वाऱ्यासह जे काही विजांचा जे काही कडकडाटासह पुण्यामध्ये पाऊस हा झालाच आहे। घरांचे जे काही पत्रे कागदासारखे उडाले। आता बघू शकता जिल्ह्यात जे काही पावसाने झोडपलेलं आहे, तर महाराष्ट्र जे काही सर्वात जास्त ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येत आहे। महाराष्ट्रातील जे काही नाशिक, जळगाव, धाराशिव, बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे काही मान्सून पूर्व पावसाचे जे काही जोरदार हजेरी लावलेली आहे, तो वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे जे काही मोठे नुकसान झालेले आहे। तर अनेकांचे जे काही घराचे पत्रे उडाले आहे,
यामुळे जे काही सर्वात जास्त जे काही नुकसान हे झालेलेच आहे. तर बघू शकता यामुळे जे काही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजही मान्सून पूर्व पावसाने जे काही हजेरी लावलेली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील जे काही मालेगावला जो काही आज अवकाळी पाऊस हा झाला होता, तडाखा हा बसलाच होता. वादळी वारा व विजेचा जे काही जिल्ह्यांनी जे काही सर्वात जास्त जिल्ह्यातील मालेगावला जे काही आज अवकाळीचा जो काही तडाखा हा बसला आहे, तो वादळी वारा व विजेच्या जे काही कडकडासह जे काही आज जोरदार पाऊस कोसळला. दिवसभराच्या जे काही उकाड्यानंतर जो काही आलेला पाऊस आहे, तो काही शहरी भागात कमालीचा गारवा हा निर्माण झालेला आहे. मात्र या पावसामुळे ग्रामीण भागात जे काही शेतकरी वर्गाचे जे काही हाल झालेले आहे, या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांतील जे काही शेतात जे काही ठेवलेले कांदा भिजल्याने जे काही सर्वात जास्त समोर आलेले आहे, जे काही कांदा त्यांचा भिजून हा सर्वात जास्त नुकसान झालेला आहे. तर त्यामुळे जे काही धाराशिव मध्ये जे काही घरांचे पत्रे उडालेले आहे, धाराशिव जिल्ह्यातील आज दुपारनंतर वातावरण अचानक बदल झाला असून अनेक भागात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची हजेरी लावलेली आहे. या अवकाळी पावसामुळे या वातावरणामुळे जे काही सर्वात जास्त काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या. ते काही सर्वात जास्त ते काही जनावरांच्या गोठ्याचेही जे काही नुकसान झालेले आहे. वाशी तालुक्यातील जे काही नांदगाव शिवारामध्ये जे काही सर्वात जास्त शेतकरी मारुती डांगे यांचे जे काही राहण्याची उभारलेली जे काही पत्र्याची शेड ही जोरदार वाऱ्याने उडून गेलेली आहे. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे जे काही वाऱ्यामुळे शेडके सर्वात जास्त बघू शकता शेडचे जे काही मोठे नुकसान झालेले आहे. तर असून जे काही घरातील जे काही साहित्यांचेही नुकसान झालेले आहे. तर आलेल्या जो काही सर्वात जास्त मोठा पाऊस आलेला होता, तर झालेले नुकसान पाहून शेतकरी मारुती डांगे यांच्या जे काही डोळ्यामध्ये हे अश्रू आलेले आहेत. तर हे वाचून जे काही सर्वात जास्त हे नुकसान झालेलेच आहे. बघू शकता सरकारी जे काही सर्वात जास्त हा जळगाव जे काही जिल्ह्यातील जे काही पावसाच्या सरी हा कोसळल्याच होत्या. जळगाव जे काही चोपडा जळगाव यावल जे काही सर्व तालुके येत आहे, हे तालुके जे काही वाऱ्यासह मान्सून हे सर्व निर्माण करत आहे. तर हजेरी लावलेले आहे. चोपडा तालुक्यातील जे काही आडावत आणि धानोरा वर्डी खरेडी सर्वात जास्त बघू शकता लोणी पंचक, तसेच यावल तालुक्यातील जे काही बघू शकता डामोर भग आणि सर्वात जास्त परिसरात जे काही जळगाव तालुक्यातील जे काही विदुगाव आणि सर्वात जास्त पाऊस हा वादळी वाऱ्यासह पावसाने जे काही केळी तूर मका पपई आणि सर्वात जास्त पिकांचे जे काही नुकसान झालेले आहे, तर प्रमाणात जे काही नुकसान हे झालेलेच आहे. तसेच चोपडा तालुक्यातील जे काही खर्डी गावात तुफान वादळी वाऱ्यामुळे जे काही घराची जे काही पडझड झाली आणि वादळी वाऱ्यासह वृक्ष पडल्याने जे काही भन्नाट सर्वात जास्त अलक्षण आणि सर्वात जास्त जे काही बघू शकता राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याची ही माहिती सर्वात जास्त जे काही समोर आलेली आहे. आणि यामुळे जे काही सर्वात जास्त नुकसान हे पाहायला मिळत आहे. शिर्डीतही जे काही पावसाच्या सरी ह्या कोसळून सर्वात जास्त विजेच्या कडकडाटासह जे काही पावसाने जोरदार हजेरी लावलेली होती. पण कोपगाव आणि शिर्डीसह राहता जे काही बघू शकता जे काही तालुका आहे त्या परिसरात जे काही पावसाचे जे काही सरी कोसळल्याने जे काही विजांच्या कडकडाटासह जे काही अनेक ठिकाणी पाऊस कोसळला. अचानक आलेल्या पावसाने जे काही नागरिकांची धावपळ पाहायला मिळत होती. या पावसामुळे सकाळपासून जे काही जाणवत असलेल्या उकाड्यातून जे काही नागरिकांची जी काही सुटका झाली. यावेळी जे काही सर्वात जास्त कांदा पिकाचे जे काही नुकसान झालेले आहे. नाशिकच्या येवला तालुक्यात जे काही बघू शकता 3 दिवसापासून जे काही मान्सून पूर्व वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. काल सायंकाळच्या जे काही सुमारास आलेल्या वादळामध्ये कोटमगाव हे सर्वात जास्त येथील शेतकरी अशोक लहरे यांच्या शेतातील कांदा चालीवरती जे काही आंब्याचे झाड कोसळले. यामुळे जे काही कांदा चाळीत जे काही साठलेले जे काही 2 ते 3 ट्रॅक्टर जे काही कांद्याचे जे काही बघू शकता कांद्याचे जे काही नुकसान झालेले आहे. बीड मध्ये जे काही वादळी वारे हे वाहिलेच आहे. बघू शकता बीड तालुक्यातील पिंपळेवाडी जे काही सर्वात जास्त सरकारी जे काही बघू शकता परिसरात जे काही वादळी वाऱ्यामुळे जे काही आंब्याचे जे काही नुकसान झालेले आहे. या जे काही वादळी वाऱ्यामुळे भागातील काही झाडांचे देखील पडझड झालेली आहे. गेल्या 2 दिवसांपासून जे काही बीड जिल्ह्यातील जे काही वातावरण बदल झालेला असून मान्सून पूर्व पाऊस हा कोसळत आहे.
तर या पावसामुळे जे काही अनेक ठिकाणी शेती पिकाचे देखील नुकसान झालेले आहे. तर आपल्याला हे सर्वात जास्त जे काही पाहायला मिळत आहे आणि यामुळे सर्वात जास्त हे शेतकऱ्याचे नुकसान झालेलेच आहे. आणि सर्वात जास्त जे काही ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर चालले आहे तर जास्तीत जास्त पाऊस हा कधी पडणार आहे, हा पावसामुळे जे काही गारांचा पाऊस पडणार आहे, घराबाहेर पडू नका, देशाच्या या भागात जे काही थेट सर्वात जास्त मोठा पाऊस होणार, तर पुढील 7 दिवस जे काही उत्तर भारत आणि मध्य भारत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता. मात्र 29 जे काही मे सर्वात जास्त भागामध्ये जे काही तापमान घट होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो. आणि सर्वात जास्त जो काही पाऊस आहे हा कुठं पडणार आहे पुन्हा डिटेलमध्ये समजणार आहे. बघू शकता ते काही गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतासह जे काही देशभरातील जे काही विविध भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट ही सुरू असून नागरिक हैराण झालेले आहे. अशातच जे काही आता हवामान विभागाने जे काही IMD रविवारी जे काही दिलेल्या माहितीनुसार पुढे 7 दिवस उत्तर भारत आणि मध्य भारतात जे काही उष्णतेची लाट ही कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र 29 सर्वात जास्त जे काही भागामध्ये जे काही तापमान हे घट होऊन नागरिकांना जे काही दिलासा मिळू शकतो. पश्चिम उत्तर प्रदेशात जे काही 29 आणि 30 सर्वात जास्त जे काही महत्वाची तारीख आहे आणि सर्वात जास्त इशारा देण्यात आलेला आहे. पूर्व उत्तर प्रदेशात जे काही 1 दिवस आधी अशा हवामानाची जे काही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यावेळी जे काही सर्वात जास्त केरळ, लक्षद्वीप आणि सर्वात जास्त तसेच ईशान्य आणि पूर्व भारतातील जे काही भागांमध्ये पुढील 5 दिवस जे काही अतिवृष्टी होण्याचा अंदाज हा सर्वात जास्त व्यक्त करण्यात आलेला आहे. ईशान्य भारतात जे काही पावसाचा इशारा गेल्या 24 तासात जे काही घडणार आहे. सर्वात जास्त भारतात कमाल तापमान 43 ते 47 अंश जे काही सेल्सिअस दरम्यान जे काही नोंदवलेले आहे. तर ईशान्य जे काही भारतात पश्चिम हिमालय जे काही क्षेत्र हे सर्वात जास्त जे काही गळतीचे झालेले आहे. तर यामुळे जे काही सर्वात जास्त हे शेतकऱ्यांना हे नुकसान होणारच आहे. बघू शकता. तुम्हाला ह्या बाबतीत काय बोलायचं आहे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तर धन्यवाद. या व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. मला खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या इथे पाऊस चालू आहे का गरमीने तुम्ही एकदम हे झालात. मला खाली